नमस्कार, मी गौरी सारंग गुलाल महापालिकांचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। गुलाल महापालिकांचा या कार्यक्रमात आज आपण औद्योगिक नगरी असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आढावा घेणार आहोत। अजित पवारांची ड्रीम सिटी म्हणून ओळख असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपच्या हातातून अजित पवार पुन्हा खेचून आणणार की पुन्हा भाजप एक हाती सत्ता स्थापन करणार हे येत्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होणार आहे। झपाट्यानं शहरीकरण वाढत असलं तरी गावकी आणि भावकीत विखुरलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोण सत्ता खेचून आणताय याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। बघूयात। एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उल्लेख व्हायचा। 2017 मध्ये याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये अजितदादांची ड्रीम सिटी असणारी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टीने 77 नगरसेवक निवडून आणत आपल्याकडे खेचून घेतली। या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता अनेक रंग बदलल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता भारतीय जनता पार्टीला एक कडवं आव्हान उभं करणार आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी बरोबर शिंदेची शिवसेना ही युती करणार आहे। मात्र महाविकास आघाडीतील इतर जे घटक पक्ष आहेत ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यानंतर महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आता अजित पवारांची राष्ट्रवादी ही सज्ज झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। माझ्यासमोर अण्णा बनसोडे आहेत। अण्णा, काय एकंदरीत कशा पद्धतीने खरं तर या निवडणुकीमध्ये आपण लढणार आहात? राष्ट्रवादीची कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये तयारी सुरू आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त सीट आणण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे। खऱ्या अर्थाने ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास व्हायला पाहिजे त्या विकासाला खीळ बसले असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि जी पिंपरी चिंचवड शहराच्या बद्दल असलेली दादाची आत्मीयता आणि दादाला या पिंपरी चिंचवड शहराचा असलेला अभ्यास त्या दृष्टिकोनातूनच पुढील विकासाच्या दृष्टीने जी विकासाची कामं अर्धवट राहिलेली ते कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे। महानगरपालिकेतला पाण्याचा मुद्दा आणि रस्त्याचा मुद्दा आजही प्रलंबित असल्याचं बोललं जातंय। त्या प्रश्नावरती कशा पद्धतीने तुम्ही वाचा फोडणार? त्या प्रश्नावरती जे प्रश्न राहिलेले शहराच्या दृष्टिकोनातून आणि दादांना त्याचा सर्व अभ्यास आहे, त्यामुळे मला वाटतं की ह्या 15 ते 20 दिवसांमध्ये जनतेसमोर राहिलेले प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रचाराचे जे संपूर्ण जे मुद्दे आहेत ते आम्ही इथे मांडू आणि जनतेसमोर जाऊ असं मत अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे। माझ्यासमोर श्रीरंगाप्पा बारणे आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। कशा पद्धतीने या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेना लढणार आहेत, कोण कोण बरोबर असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही खरं तर मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रचारात आणणार आहे? मी तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका मी जवळून पाहिलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमधून पुढे जाण्याचा निर्णय एकत्रपणे बसून आम्ही घेतलेला आहे। त्या संदर्भामध्ये 2-3 बैठका आमच्या झालेल्या आहेत। अंतिम बैठक होऊन त्याला एक स्वरूप येऊन आम्ही त्या संदर्भामध्ये डिक्लेरेशन करू। परंतु ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लढणार आहे। पिंपरी चिंचवडच्या एकंदरच गेल्या अनेक वर्षापासूनचा असलेला सगळा इतिहास किंवा त्या विकासाच्या बाबतीमध्ये पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये काय या पिंपरी चिंचवड शहराला आम्ही देऊ या संदर्भात मी सांगणार आहे। केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे, महापालिकेत उद्या येणारी महायुतीची सत्ता येईल आणि त्या दृष्टिकोनातून नागरिक पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास ठेवून मतदान करतील असा विश्वास मला वाटतो। या महानगरपालिकेमध्ये दररोज पाणी मिळावं यासाठी खरं तर हा कळीचा मुद्दा या प्रचारामध्ये असणार आहे। याकडे कसं पाहता? काय एकंदरीत तुम्ही नेते म्हणून काय आश्वासित खरं तर या पिंपरी चिंचवडकरांना? पाण्याच्या बाबतीमध्ये खरं तर इतर शहराच्या तुलनेनं पिंपरी चिंचवड शहराला राज्य सरकारने भामा स्कीममधून मंजुरी दिलेली। त्याचबरोबर पवना धरणातून पाणी उचलतोय। तुम्हाला माहिती असेल की या पवना धरणाच्या पाण्याच्या स्रोतामध्ये
3 ठिकाणी केटवेर बांधण्याच्या संदर्भात मी स्वतः प्रयत्न करून केटवेर बांधलं, स्वच्छ पाणी मिळावं म्हणून आता शून्यातून ते पाणी उचलावं ही माझी सातत्यानं मागणी राहिलेली आहे. एक्सेस पाणी 10 TMC मुळशी धरणामध्ये आणि त्या 10 TMC मध्ये 5 TMC पाणी पुणे शहराला आणि 5 TMC पाणी पिंपरी चिंचवड शहराला मिळावं ही आम्ही सातत्यानं मागणी करतो. जर 5 TMC पाणी मुळशी धरणातून पिंपरी चिंचवड शहराला मिळालं तर रावेत पुनवळ्यापासून सांगवीपर्यंतचा हा पवना नदीकडचा दक्षिणेचा भाग या सगळ्या भागाला 5 TMC पाणी मिळेल. नंतर काही गावं जर महापालिकेमध्ये आली तर त्यांना पाण्याचा साठा उपलब्ध होईल आणि एकंदरच शहराच्या रचनेनुसार ते पाणी समान अंतराने 7/24च्या 24/7च्या माध्यमातून संपूर्ण मिळतील आणि पाण्याला पिंपरी चिंचवड शहर राज्यामध्ये इतर शहराच्या तुलनेनं एक सकारात्मक आणि चांगलं राहील. विकासाच्या मुद्द्यावरच या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं मत खरं तर खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि पिंपरी चिंचवडकरांना या निवडणुकीबद्दल काय वाटतंय, त्यानंतर पिंपरी चिंचवडकरांचे कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चास्थानी असणार आहेत, त्यानंतर येथील जे प्रभागामध्ये जे नगरसेवक निवडून येणार आहेत ते कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये येतील, आपण थेट या चहाच्या कट्ट्यावरती जाणार आहे आणि या चहाच्या कट्ट्यावरती जे नागरिक आहेत थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहेत काय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे, काय वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत. महापालिकेची निवडणूक ही 9 वर्षांनी होऊ पाहते. मग त्याबद्दल आम्ही शासनाच्या बाबतीत फार नाराज आहोत आणि या 9 वर्षामध्ये इतका भंगारपणा वाढलेला आहे विकास कामाचा. जी पूर्वी रस्ते फार मोठे होते ते आता छोटे करण्यात आलेले आहेत. त्याच्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठे मोठे रस्ते टाकलेले आहेत, ज्यांचा पैसा वाया गेलेला आहे. ट्रॅफिक कंजेशन वाढलेलं आहे, पार्किंगची सोय कुठेही नाही. मेट्रो उभी केली, मेट्रो उभं करताना जी पार्किंग हवी होती त्याची काही व्यवस्था केलेली नाही. फक्त लाटायचं काम आणि चाटायचं काम एवढंच या लोकांनी केलेलं आहे. प्रशासन हात धुवून भ्रष्टाचार करत आहे, कोणावर देखरेख नाही. शासन म्हणतोय आम्ही हे करू ते करू, शासन काय करत नाही. सगळे एका मायेचे म्हणे आहेत. ह्या शहराला लोकप्रतिनिधीची गरज होती, जा बिचारे लोकप्रतिनिधी हवे होते, पण त्याला फार विलंब केलेला आहे. शासनाने जाणून बुजून केलेला आहे. शासनाच्या काय इंटरेस्ट होता माहिती नाही. ही लोकशाही आहे, स्थानिक लोकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडून जातात. तर शासनाचा इंटरेस्ट नाही. शासन फक्त विधानसभा लोकसभा ह्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये कोणते हे सर्वसामान्यांचे मुद्दे खरं तर या प्रचारामध्ये अग्रस्थानी असावे. वाहतूक, सुरक्षा, हे मेट्रोचे सांगितलं साहेबांनी. आता मेट्रोचा तो प्रकल्प मोठा आहे, पण गर्दी वाढल्यानंतर पार्किंगची व्यवस्था काय याचा विचार कोणी केलेला नाही. त्याच ठिकाणी ST स्टँड आहे, तिथे ST बसेस येतात, जाणारा येणारा खूप त्रास येतात. इतका त्रास आहे की तुम्ही रस्ता बदलून जावा तर दोन्हीकडे तोच प्रॉब्लेम आहे. जे मोठे रस्ते आहेत ते आता स्मार्ट सिटीच्या अंडर डिझाईन करतात काहीतरी, त्याची काही गरज नसताना. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. नगरसेवक असलं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे, आता होत नाहीत. खूप बोकाळलेला आहे भ्रष्टाचार, एवढं सांगू. सर्वसामान्य नागरिक तुम्ही चहा घेत खरं तर ही संपूर्ण आता आपली पुढारी न्यूज बरोबर चर्चा ही सुरू आहे. सर्वसामान्यांचे कोणते प्रश्न महत्वाचे, कारण पिंपरी चिंचवड मध्ये आजही पाणी जर आपण पाहिलं तर ते दिवसाआडच मिळतंय. म्हणून तुम्हाला मग तोच मुद्दा मी तुमच्या समोर मांडणार होतो. आजही तीच परिस्थिती आहे. हे नेहमी वल्गना करतात की 24 तास तुम्हाला पाणी देऊ. आज दिवस एवढं पाणी असून सुद्धा दिवसाआड पाणी येतंय, ते पण पुरेसं नाहीये, प्रेशरनी नाहीये. ठिकठिकाणी पावसाळ्यात एवढे खड्डे पडले ते अजून बुजवलेले नाहीयेत. ज्येष्ठ नागरिकाला फुटपाथवर नीट चालता येत नाही, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतंय कोणते म्हणजे युवकांचे कोणते प्रश्न खरं तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चर्चेच्या विषयस्थानी असतात. सध्या तरी मुलांचे शिक्षण खूप एज्युकेटेड झालेले आहे आता सध्याला, आणि मुलांना नोकरी नाही आहे, रोजगार नाही आहे. गेले 2012 म्हणलं तरी लास्टची निवडणूक 2000 राष्ट्रवादीची 12ची निवडणूक, त्या वर्षी जी निवडणुकीमध्ये भरती झाली, आज 12 ते 20 वर्ष 13 वर्ष झाले, एकही अजून कुठली तरी भरती ही नाही उपस्थित केली नाही. म्हणजे आमच्यासारखे लोक गोरगरिबांच्या मुलांसाठी खूप या गोष्टीचं आम्हाला हे वाईट वाटतं की भरती का नाही आहे. तुम्हाला काय वाटते कोणते चर्चेत मुद्दे असावे. चर्चेत मुद्दे म्हणजे मेन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला की प्रशासनाने गेली 4 वर्ष झाले, म्हणजे 2017 नंतर आज 2026 मध्ये इलेक्शन, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष उशिरा ही निवडणूक घेतली. त्यामुळे ना ह्या 4 वर्षामध्ये असंख्य असे प्रॉब्लेम्स आले की स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे की कित्येक म्हणजे सर्वसामान्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झाले नाही. कारण प्रशासन काय करणार की ते त्यांचे कर्मचारी
आणि प्रशासन ह्या अधिकाऱ्याला भेटा त्या अधिकाऱ्याला भेटा, आणि एवढा वेळ तर सर्वसामान्यांना नसतो की ते ज्युनियर क्लर्कपासनं तर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसरला किंवा इंजिनियरला भेटणं इतकं त्या सर्वसामान्याकडे वेळ नव्हतो. तेच जर हे 4 वर्षात जर आपले लोकप्रतिनिधी असते तर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्या स्थानिक ठिकाणाचा पाठपुरावा करून काही जे आता असंख्य प्रॉब्लेम पिंपरी चिंचवडमध्ये, सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे की रस्ते अरुंद आहे, त्यानंतर रस्त्याला फार गर्दी वाढलेली आहे, मेट्रोचं काम चालू आहे, त्याचं व्यवस्थित नियोजन नाही आहे. पाणी रस्ते हाच विषय खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेच्या अग्रस्थानी असणं गरजेचं असल्याचं मत हे नागरिक व्यक्त करताना एकंदरीत पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष कोणासमोर आणि काय समीकरणं असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहेत. माझ्या समवेत या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे बीट खरं तर वर्तमानपत्रातील जे पत्रकार कव्हर करत असतात ते सर्व युवा पत्रकार माझ्या समवेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून खरं तर ही महानगरपालिकेची निवडणूक लागली नव्हती, मात्र आता निवडणूक लागलेली आहे. कशा पद्धतीने या निवडणुकीची व्यूहरचना असणार आहे? खरं तर महानगरपालिकेच्या राज्यातल्या सगळ्याच निवडणुका प्रशासकीय राजवटीच्या 3-3.5 वर्षांनंतर होत आहेत आणि या सगळ्यामध्ये सगळ्याच पक्षांची म्हणजे सगळ्याच महानगरपालिकांप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा सगळ्याच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि इथं पिंपरी चिंचवडमध्ये खास करून भाजप आणि राष्ट्रवादी हे 2 प्रमुख पक्ष, राष्ट्रवादी अजित पवारांचा गट आणि भाजप यांच्या दोघांमध्येच खरी लढत इथं होताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. जे पक्षप्रवेश होत आहेत तेही जास्तीत जास्त प्रवेश हे काही भाजपमध्ये आणि काही राष्ट्रवादीमध्ये होत आहेत. तर या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला तरी भाजप जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे घेऊन त्यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे आणि त्यातनं जास्तीत जास्त जागा पिंपरी चिंचवडमध्ये मिळवून पुन्हा एकदा महापालिकेची सत्ता कशी काबीज करता येईल याच्या प्रयत्नात सध्या तरी आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे खरं तर निवडणुकीच्या चर्चेस्थानी असणार आहेत? कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक संपूर्णपणे रंगली जाऊ शकते? खरं तर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आता 9 वर्षानंतर होत आहे. 9 वर्षामध्ये अनेक असे चर्चिलेले मुद्दे आहेत, मात्र ते मुद्दे काढण्यासाठी महाविकास आघाडी असन आणि विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असन यांनी समोर आलं पाहिजे. मात्र आत्ताच्या स्थितीमध्ये अजित पवार गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल भाजपच्या कुठल्याही मुद्द्यांवरती बोलायला तयार नाही आहे. स्मार्ट सिटीमधला केबल डक्टसारखा मोठा घोटाळा असेल, त्याच्यानंतर आंध्रा भामास खेडच्या धरणातून पाणी आणण्याचा जो जॅकवेलचा घोटाळा आहे, ती निविदा कशी फुगवली होती तो एक मोठा घोटाळा आहे. ह्या शहराला जवळपास गेल्या 8 वर्षापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा आहे, जो की नागरिकांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. त्या प्रश्नावरती सुद्धा कोणीही बोलायला तयार नाही आहे. आत्ता जे काही 2 बलाढ्य पक्ष आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप, हे दोन्ही पक्ष फक्त आणि फक्त इकडून तिकडं प्रवेश आणि तिकडून इकडं प्रवेश यामध्येच मशगूल आहेत. शहरातील नागरिकांच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी एकही पक्ष किंवा शहरातील जे कारभारी आहेत ते कोणीही बोलायला तयार नाही आहेत. त्याच्यामुळं ही निवडणूक जी आहे ती एक हाती भाजपकडं जातीये का असं वाटतंय. त्यामुळं एकंदरीतच नुराकुस्ती आहे का ही असं वाटायला या ठिकाणी व्हावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे या संपूर्ण महानगरपालिकेतील ज्या निवडणुका आहेत त्या भावकी आणि गावकीच्या निवडणुका म्हणून याकडे पाहिलं जातं. कारण गावातून कुठेतरी नगरपालिका आणि त्यानंतर महानगरपालिका असा हा संपूर्ण कार्यभार आहे. कशा पद्धतीने पाहताय भावकी आणि रावकीचा किती परिणाम या निवडणुकीवर असेल? पिंपरी चिंचवड हे शहरच वेगवेगळे गावं मिळून तयार झालेलं आहे. त्यात भावकीचा आणि पाहुणे रावळ्यांचा खूपच परिणाम आहे. सर्वच पक्षाकडे जे इच्छुक उमेदवार आहेत आणि दिग्गज उमेदवार आहेत ते स्थानिकच आहेत. त्यांच्या ह्याच्यावरतीच राजकारण चालतं आणि त्यांच्या ह्याच्यावरतीच पॅनल ठरतात. कुठल्याही पक्षात गेले की गावकी भावकीचा प्रभाव खूप आहे आणि तो अद्याप टिकून आहे आणि प्रत्येक पक्षाला या गावकी भावकीसमोर झुकावंच लागतं. त्यांच्याशिवाय राजकीय निर्णय घेता येत नाहीत. आताची जर गणितं आपण पाहिली तर ती गणितं कशा पद्धतीने असणार आहे? काय एकंदरीत या संपूर्ण निवडणुकीमधली ही समीकरणं असणार आहे? पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ही महापालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून यापूर्वी ओळखलं जात होती. आता या शहरामध्ये बघितलं तर या गेल्या 2017ला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जवळपास 15 वर्ष सत्तेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. या पक्षामध्ये कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून 2017ला भाजपनी ही सत्ता काबीज केली. त्याच्यानंतर आजपर्यंत भाजपचे म्हणजे इथं जवळपास 77 नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीचे 36 होते.
आता तब्बल 8 वर्षांना ही निवडणूक होत असल्यामुळे बरेचसे हौशे गौशे नवशे इच्छुक उमेदवार या रिंगणात उतरणार आहेत. आणि या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोनच प्रमुख पक्ष आहेत, ते निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदार असणार आहेत. मुळात हा विषय आहे की याच्यामध्ये आता शरद पवार गट असेल, राष्ट्रवादीचा मनसे असेल किंवा काँग्रेस असेल, यांना पण सोबत घ्यायचा प्रयत्न अजित पवार गटाकडनं होतोय. त्यामुळं अजित पवार गट आणि भाजप ह्या दोन्ही पक्षामध्ये प्रमुख लढत होणार आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे की भाजपने या निवडणुकीमध्ये 100 पारचा नगरसेवक निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्यांनी तसा दावा पण केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप ही जी प्रमुख लढत असल्यामुळं याच्यामध्ये जे निवडणुकीचं जे पार्श्वभूमी असणार आहे ते भ्रष्टाचार, इथले प्रश्न, इथल्या पायाभूत ज्या समस्या आहेत त्याच्यावर ही निवडणूक रंगणार असं दिसेल. या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न येतो तो म्हणजे पाणी प्रश्न. पाणी प्रश्नावरती ही निवडणूक किती खरं तर ओढली जाईल? आता कसं झालंय, जे विरोधक होते ते सत्तेच्या भाजपामध्ये गेलेत, जे विरोधक होते ते मिलीभगत झालेले. ह्या शहरातला प्रमुख प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न. यावरती बोलायला कोणच तयार नाही आहे. पाहुणा बंद जलवाहिनीचा प्रश्न गेल्या 15 वर्षापासून भिजत पडलेला आहे. आंध्रा भामा आसखेड प्रकल्प अद्याप पूर्ण नाही झाला. आंध्रा प्रकल्पाची अजून निवेदन आहे निघालेली आणि गेल्या 8 वर्षापासून दिवसाड पाणी शहराला दिलं जातं. आपण स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकतोय, पण दिवसाड पाणी, दररोज पाणी आपण लोकांना देऊ शकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे आणि ह्याच्यावरती कुठलाही राजकीय बोलत नाही. ही पण मोठी शहरासाठी एक शोकांतिका आहे. जनसामान्यांचे प्रश्न या निवडणुकीमध्ये दिसून येतील. जनसामान्यांचे प्रश्न आता ज्या वेळेला प्रचार सुरू होईल त्यावेळेला खरं तर महाविकास आघाडीने हे मुद्दे उचलले पाहिजेत. 2017 साली जसं की भाजपने ना भय ना भ्रष्टाचार अशा पद्धतीने प्रचार केला होता. मात्र भाजपच्या सत्ता काळात 5 वर्षाच्या सत्ता काळामध्ये महापालिकेमध्ये तब्बल 9 वेळा धाड पडली होती आणि त्याच्यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षांना रंगे हात पकडलं होतं. ही शहरासाठी खूप लाजिरवाणी बाब होती. या सगळ्या याच्यावरती खरं तर महाविकास आघाडीनं बोललं पाहिजे. पण आत्ताची परिस्थिती अशी की महाविकास आघाडी आणि अजित पवार गट दोन्हीही याच्यावरती काही बोलताना दिसत नाहीये. या निवडणुकीमध्ये गुन्हेगारही उमेदवारी असू शकतात, त्यामुळे कशा पद्धतीने या संपूर्ण निवडणुकीवरती परिणाम होईल? पिंपरी चिंचवड महापालिकेचं जर एकंदरीत तुम्ही आत्तापर्यंतच्या राजकारणातलं आणि नगरसेवकांची संख्या, नगरसेवक बघितले तर बरेच नगरसेवक यापूर्वी सुद्धा गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत असलेले किंवा गुन्हेगारांची जवळीक असलेले काही लोक यापूर्वी निवडून आलेले आहेत. या निवडणुकीतही अनेक जण अशा पद्धतीचे प्रयत्न करणार आहेत की आपल्याला महापालिकेत कसं येता येईल, जेणेकरून एक प्रकारे राजाश्रय मिळवण्याचा तो प्रयत्न असतो. कदाचित ह्या निवडणुकीत सुद्धा काही जण तो नक्की करतील असं दिसतंय. गावकी आणि भावकीचं राजकारण असणारे पिंपरी चिंचवड शहर आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला नगरसेवक व्हायचंय, यासाठी कोणताही पक्ष बरोबर आला तर त्याला घेऊन या सत्तेमध्ये येण्यासाठी दोन्हीकडनंही तशा तयाऱ्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यानंतर सर्वात महत्वाची महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्तेत भारतीय जनता पार्टी होतं आणि या भारतीय जनता पार्टी पुढे विरोधात असणारे ते म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर अनेक पक्ष खरं तर जोडले जातात. कसं पाहता या निवडणुकीकडे? कोणते मुद्दे खरं तर जनसामान्यांचे घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताय? शहर वाढत असताना पुढल्या 50 वर्षामध्ये या शहराची वाढणारी लोकसंख्या आणि त्याच्यामुळे वाढणारा नागरी सुविधावर येणारा ताण हा डोळ्यासमोर ठेवून मग पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, रस्त्यापासून कचरा, पाणी, लाईट, इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती, इथे राहणारा प्रत्येक समाज घटक त्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करून शहर दिसलं पाहिजे किंवा शहरामध्ये त्याला कुठल्याही अडचणी आल्या पाहिजे अशा पद्धतीचं आमचं नियोजन राहील आणि याच मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे. अमितजी गोरखे पण आपल्या समोर येतात. कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ देणार? खरं तर या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना आमचे श्रेष्ठ नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर शहरातले आमचे सर्वच नेते
यांचं पाठबळ आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही 100% पुढे जाणार आहे. आज महाराष्ट्रात जे विजन आहे, जे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलं आहे, तुम्ही आत्ता मागच्या सगळ्या निवडणुकीचे जर परिणाम पाहिले तर याचा परिणाम म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका, त्यांचं उद्याचा महाराष्ट्राचा असलेला त्यांचं ध्येय आणि त्याच भूमिकेवर ठाम राहून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उद्याची निवडणूक ही पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी सहज सर करेल, यात काही शंका नाही. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जाईल आणि भारतीय जनता पार्टीचा जो झेंडा आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर फडकवला जाईल असंही दोन्ही आमदार सांगताना एकंदरीत पाहायला मिळतात. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.